नमस्कार मित्रांनो, शिवरुद्र फार्मच्या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज अतिशय महत्त्वाचा विषय आम्ही घेऊन आलेलो आहेत. आंबा पिकांमध्ये आंब्याच्या मोहराचं व्यवस्थापन आणि तिच्या पालवीचं व्यवस्थापन. आंबा पिकामध्ये आंब्याच्या मोहराचं व्यवस्थापन कसं करायचं आणि पालवीचं व्यवस्थापन कसं करायचं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि फॉरवर्ड करायला विसरू नका. मित्रांनो, आंबा पिकामध्ये पालवी आणि मोहर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. आंब्याच्या पिकाला आलेली जी पालवी असते, या पालवी पुन्हा नंतर कन्वर्ट होऊन त्याचं मोहरामध्ये रूपांतरित होतं आणि ही जर पालवी व्यवस्थित असेल तर आपल्याला त्याच्यापासून चांगला मोहर मिळतो. परंतु याचं नियोजन वर्षभर कसं करायचं हे आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. तर आपण जर साधारण बघू शकतात की आंब्याच्या पिकामध्ये विविध प्रकारे वेगवेगळ्या स्टेजमध्ये पालवी येत असते. ही पालवी आपल्याला व्यवस्थित ठेवण्यासाठी, कारण की त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो की ज्या आपल्या आंब्याच्या पिकाच्या ज्या काड्या असतील या सशक्त असणं आणि त्यांचे डोळे उत्तम राहण्यासाठी आपल्याला खतांचा, पाण्याचा आणि त्याच्यावर रोग, किडी आहेत यांचं व्यवस्थापन जर केलं तर आपली ही जी पालवी असते, ही पालवी आपल्या झाडामध्ये ही जी पालवी आहेत ही नोव्हेंबर ते फेब्रुवारी या 4 महिन्यामध्ये ज्या पालवीपासून आपल्याला त्याच्यापासून मोहर मिळत असतो. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आंबा पिकामध्ये 2 वेळेस पालवी येत असते. जसं की एप्रिल आणि ऑक्टोबर या पालवीचं आपल्याला नियोजन करणं हे फार महत्त्वाचं असतं. आता ही जी 2 वेळेस येणारी जी पालवी असते तर ही पालवी त्याचं व्यवस्थापन जर आपण केलं तर त्याच्यामध्ये आपण झाडामध्ये मोहर हा चांगल्या पद्धतीने आणू शकतो. आता आपण आपल्या मनामध्ये बऱ्याच वेळेस प्रश्न येतो की आंब्याच्या झाडाला मोहर हा चांगला आलेला आहे, परंतु त्या प्रमाणामध्ये आपल्याला उत्पादन का मिळत नाहीत. तर याचं कारण असं आहे की आंब्याच्या पिकामध्ये आपल्या पाठीमागच्या भागामध्ये आपण बऱ्याच गोष्टी यांच्यामध्ये बघितलेल्या आहेत, परंतु त्याच्यामध्ये की आंब्याची जी फुलं असतात, आंब्याच्या फुलांमध्ये प्रकार असतात. आता समजा आंब्याच्या फुलांचा जर आपण विचार केला तर ते 10 ते 40 सेंटीमीटर लांबीच्या गुच्छामध्ये येतात आणि ही जे फुलं असतात या फुलाला 5 पाकळ्या असतात आणि त्यांची लांबी साधारणपणे 5 ते 10 मिलीमीटर एवढी असते आणि आपल्या ह्या ज्या फुलांनाच आपण मोर असे म्हणतो आणि या मोराला एक प्रकारचा मंद सुवास असतो. आता आंब्याच्या झाडामध्ये नर आणि उभयलिंगी अशा प्रकारची फुलं असतात. आता उभयलिंगीमध्ये नर आणि मादी हे 2 प्रकारचे फुलं एकत्रच असतात. असे साधारणतः आपण जर विचार केला जवळजवळ 98% नर फुलं असतात आणि 2% कमी उभयलिंगी म्हणजे हर्मॅफ्रोडाइट आपण त्याला फुलं असे म्हणूया. तर अशा प्रकारची फुले असतात आणि जे नर फुलं असतात ते आपल्याला फळे देत नाहीत. म्हणजे जी उभयलिंगी फुलं असतात तेच आपल्याला आंब्याच्या झाडाला आपल्याला फळं देऊ शकतात. परंतु याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे जे हर्मॅफ्रोडाइट किंवा उभयलिंगी जे फळं असतात यांचं जे प्रमाण असतं एकूण मोहराच्या फक्त 0.1 ते 2% असतं. आता जर आपण विचार केला म्हणजे साधारणतः 1000 फुलं असतील त्याच्यापासून आपल्याला फक्त 1 फळ मिळेल. आता हे जर प्रमाण झाडांवर किती आहेत याच्यानुसार आंब्याच्या झाडाचा मोहर आणि त्याच्यावर फळ आपण बघू शकतो. आता आंब्याच्या झाडामध्ये जे फलधारणा किंवा फळांची धारणा होते ही क्रॉस परागीभवनानेच होते. आता या ठिकाणी आपल्याकडे मधमाशांचा आणि फुलपाखरांचा जो रोल असतो तो अतिशय महत्त्वाचा असतो. परंतु काय होतं की आपल्या शेतीच्या आजूबाजूला अनेक
बरेच ठिकाणी रासायनिकचा औषधांचा फवाराचा स्प्रे केला जातो. त्याच्यामुळे फळांची सेटिंग ही चांगल्या पद्धतीने होत नाही. मधमाशांचा, पक्ष्यांचा, फुलपाखरांचा वावर त्या ठिकाणी कमी असतो आणि त्यामुळे जी फळाची जी धारणा असते ती कमी होते, सेटिंग कमी होते. आता याच्यामध्ये आपला पक्ष्यांचा आणि मधमाशांचा याच्यामध्ये अतिशय चांगला रोल आहेत. असं उदाहरण जर आपण विचार केला, या परागीभवनामध्ये मधमाशा, पक्षी, फुलपाखरे, वारा, त्याच्यामध्ये दुसरे काही जीवजंतू असतील, माशा असतील, गंधी माशा असतील, तर यांचा रोल अतिशय फार महत्त्वाचा असतो. कारण की याच्या आजूबाजूला कुठल्या कुठल्या प्रकारचे जर झाडं असतील, फुलांची झाडं जर असतील, तर ते झाडं पण त्या ठिकाणी महत्त्वाचे असतात. तर यांचासुद्धा फुलधारणेवर अतिशय चांगला परिणाम होतो. आता आजूबाजूला फुलांची झाडं असतील तर मधमाशा किंवा बाकीचे पक्षी, कीटक त्या ठिकाणी अट्रॅक्ट होतात, आकर्षित होतात आणि त्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त फुलांची संख्या त्या ठिकाणी मिळते. आता यासाठी आपल्याला काय करायचं की झेंडूसारख्या फुलांची लागवड किंवा अतिशय कलरफुल जे फुलं आहेत तर ते आपल्या शेताच्या आजूबाजूला लावणं हे फार महत्त्वाचं आहे. तर ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. आता आंब्याच्या पिकामध्ये जी मोहर प्रक्रिया आहे की परागीभवन कसं होतं, आता ही जी प्रक्रिया ही फार गुंतागुंतीची असते. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की आपल्या फांद्या कशा पद्धतीने वाढलेल्या, यांची फांद्यांची परिपक्वता आली की नाही. आता बऱ्याच वेळेस आम्ही बघत असतो की ज्या काड्या असतात पावसाळ्यामध्ये इतका प्रचंड प्रमाणात पाणी होतं, मुळ्यांपाशी किंवा झाडांपाशी पाणी साचलेलं असतं, त्याच्यामुळे त्या ठिकाणी ड्रेनेज होत नाही आणि परिणामी सतत पाऊस पडल्यामुळे ज्या फांद्या असतात, काड्या असतात त्या सुकून जातात आणि त्या परिपक्व होत नाही किंवा जास्त त्या ठिकाणी पाण्याचा निचरा झाला नसेल तरी पालवी चांगली टिकत नाही आणि जेणेकरून आपल्या काड्या परिपक्व होत नाही. त्याच्यानंतर दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की कर्ब आणि नायट्रोजन यांचं प्रमाण कसं आहे, कर्ब आणि नत्र यांचं प्रमाण हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. जमिनीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर हा कशा पद्धतीने असतो तर ते सुद्धा फार महत्त्वाचं आहे. काही ठिकाणी अन्नद्रव्यांची उपलब्धता कशी आहेत, आपल्या पाठीमागच्या भागाप्रमाणे बघितलं की सूक्ष्म अन्नद्रव्य असतील किंवा प्रमुख अन्नद्रव्य असतील तर हे आपल्या जमिनीमध्ये कसे आहेत, आपल्या पानदेट परीक्षण करून सुद्धा आपण हे बघणं महत्त्वाचं आहे. कारण की सूक्ष्म अन्नद्रव्यांचा रोलसुद्धा हा मोहर प्रक्रियेमध्ये किंवा पूर्ण प्रोसेसमध्ये फार महत्त्वाचा असतो. संजीवकाची पातळीसुद्धा फार महत्त्वाची असते की आपण जर बघितलं वनस्पतीमध्ये विविध प्रकारचे हार्मोन्स किंवा संजीवके विकसित होत असतात आणि याच्या पद्धतीने आपण जर पाठीमागच्या भागात बघितलेलं की ऑक्सिजनचा रोल कसा असतो तर ह्या गोष्टी याच्यामध्ये सुद्धा फार महत्त्वाच्या आहेत. हवामान हा देखील मुद्दा फार महत्त्वाचा आहे की आपण जर बघितलं की ह्या गोष्टींचा सुद्धा पाण्याचा, थंडीचा, वाऱ्याचा जर ताण असेल तर त्याच्यामध्ये संयुक्त जे फुलं असतात किंवा आपण त्याचं परागीभवन कशा पद्धतीने होतं, पाण्याचा किंवा प्रत्येक गोष्टीचा ताण, हवामान ह्यासुद्धाचा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. तर ह्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघितलेल्या आहेत. आता आंब्याच्या पिकामध्ये जर आपण बघितलं तर आपण त्याच्या मोहराकडे जर बघितलं तरी आपण एक अंदाज काढू शकतो की ह्या झाडांमध्ये की संयुक्त फुलांचं प्रमाण किती आहेत, काय आहेत. आता जर मोहराची लांबी जास्त असेल तर आपण त्याच्यामध्ये असं म्हणू शकतो की संयुक्त फुलांचं जे प्रमाण आहे कमी असतात आणि त्या ठिकाणी नर फुलेही जास्त असतात. परंतु जर मोहर हा आखूड असेल, छोटा मोहर असेल तर त्याच्यामध्ये संयुक्त फुलांचं प्रमाण जास्त असतात आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त तुम्हाला फळं मिळू शकतात. हे आपण प्राथमिक त्याचा अंदाज बांधू शकतो. परंतु याच्यानंतर पण वनस्पतीमध्ये परागीभवन होणं हे महत्त्वाचं आहे. आता वनस्पतीमध्ये स्वपरागीभवन आणि परपरागीकरण असे 2 प्रकार पडतात. आता जर तुम्ही डाळिंबामध्ये विचार केला की त्या ठिकाणी स्वपरागीभवन होते, परंतु आंबा पिकामध्ये परपरागीकरण होते.
याचा अर्थ की दुसऱ्या झाडाचे परागकण परागीभवनासाठी आवश्यक असतात. तर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. जर आपल्या मोहर जो आहे त्याच्यामध्ये परागकोशामधले परागकण जर सुपीक असतील किंवा सशक्त जर नसेल तर आपल्या फळझाडांच्या फळ सेटिंगमध्ये आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. आता आंब्याच्या फुलांमध्ये कसं असतं की 5 पुकेसर असतात. त्याच्यामधला एक पुकेसर हा सुपीक असतो आणि इतर जे 4 पुकेसर जे असतात ते वांज असतात. म्हणजे त्या पद्धतीने ते कशा पद्धतीने तुम्हाला त्या झाडाच्या परागीकरणामध्ये या गोष्टी या महत्त्वाच्या असतात. आता काही जे फळझाडं असतात त्यांच्या फुलांमध्ये पराग करण्याची क्षमता असते आणि ते स्वफलनशील असतात. आता आंब्यामध्ये परागीभवन हे कीटकांच्या मार्फत होतो, आपण मधमाशांच्या विविध जातींच्या मार्फत होतो, गांजील माशांच्या मार्फत होतो, जंगली माशा असेल, पतंग असेल, त्याच्यानंतर फुलपाखरे, इतर ज्या दुसऱ्या माशा आहेत आपण या गोष्टी बघितलेल्या आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की ही जी कीटक आहेत हे कीटकांचा सुद्धा एक प्रकारचा टाईम असतो की समजा आपण जर विचार केला सकाळी 9 ते दुपारी 1-2 वाजेपर्यंत यांचा वावर हा शेतामध्ये जास्त प्रमाणात असतो. तर मधमाशांचा जर विचार केला तर साधारणतः मधमाशी ज्यावेळेस हे जर परागीकरणाची जी क्रिया असते ती 2 ते 3 झाडांवर ती समजा आपण जर विचार केला तर ती 50 ते 100 फुलांवरती मधमाशी बसत असते आणि ती मध गोळा करत करत आपले पंख नेहमी हलवत असते. त्यावेळेस ते काय होतं की जे परागकण असतात ते स्त्रीकेशनावर पडतात. यालाच संशोधिकन परिस्पर्श असे म्हणतात. आता जर एक माशी साधारणतः दिवसाला 5000 फुलांचा जर तुऱ्यांवर बसत असेल तर तुम्ही जर विचार केला की आपल्या शेतामध्ये 1 ते 2 मधमाशांच्या पोळ्या प्रति हेक्टरी असणं हे गरजेचंच आहे. म्हणजे जर आपण जर आपल्याला सक्सेसफुल सेटिंग करायची असेल तर आपल्या आजूबाजूला जर तुम्ही याला जोडधंदा म्हणून मधुमक्षिका पालन जर केलं तर हे सुद्धा अतिशय आपल्याला फायदेशीर असू ठरू शकतं. आता जर आपण त्याचा आणखी जर विचार केला की यांची जी कार्यक्षमता असते मधमाशांची किंवा बाकीच्या यांची ही जर सूर्यप्रकाश ज्यावेळेस असेल किंवा जवळच गरम हवामान असेल की त्याच्यामुळे त्यांची कार्यक्षमता ही जास्त असते. तापमान जर समजा 10°C यांची जर असेल म्हणजे थंडीचं असेल तर यांची कार्यक्षमता कमी होते. त्याच्याबरोबर दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की आंब्यांवर कीड येतात, रोग येतात, त्यावेळेस कीटकनाशकांचा स्प्रेइंग होतं तर त्यावेळेस बऱ्याचशा मधमाशा मरतात. तर याचासुद्धा परिणाम याच्यावर होऊ शकतो. आता बाकीचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा की आंब्याचा जो मोहर असतो ना तो त्याचं मोहराचं जी सूक्ष्म अवस्था असते म्हणजे तो त्याचा खरा पिरियड त्याचा जो असेल तो ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्येच त्याचा काम होण्याची तयारी असते. फक्त तो बाहेर पडण्यासाठी एक ठराविक तापमान वातावरण याची गरज असते. ज्यावेळेस तापमान हे 15°C साधारणतः जर आपण जर विचार केला तर बाहेर पडण्यासाठी त्याला 15°C तापमानाची गरज असते आणि ते जर समजा 12-13च्या आसपास जर आलं तर त्यावेळेस पालवी वगैरे येत नाहीत आणि मोहरांचं प्रमाण हे कमी जास्त होत असतं. तर याचा परिणाम हा संयुक्त जे फुलं असतात त्यांच्यावर सुद्धा होतो. जर समजा आपला मोहर बाहेर पडला आणि बरेच दिवस तापमान जर कमी असलं तर त्या ठिकाणी नर फुलांचं प्रमाण हे वाढतं. आता याच्यामध्ये विविध प्रकारच्या जातींचा सुद्धा रोल असतो की समजा तुम्ही जर बघितलं तापमान बऱ्याच वेळ असलं तर थंडीच्या वातावरणामध्ये काही ठराविक तापमान असेल तर मोर हा चांगल्या पद्धतीने येतो. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा की काही व्हरायटी पण अशा असतात की त्या वातावरणाशी एकदम सेन्सिटिव्ह असतात, संवेदनशील असतात. म्हणजे जर आपण एक मुद्दा बघितला की हापूस जी आंब्याची जात आहेत ती वातावरणामध्ये एकदम संवेदनशील असतात. म्हणजे अशा जातीमध्ये मोहराचं सेटिंगचं अनेक बऱ्याच अडचणी निर्माण येतात. तर वातावरण एकदम सेन्सिटिव्ह असणारी ही जात आहे. त्याचबरोबर जर समजा तुम्ही आणखी जर विचार केला
दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की मोहर जर समजा आला आणि त्याच्याबरोबर तापमान जर कमी असलं तर फुलांचा आकार हा लहान राहतो आणि फुलांची गळ होते. आणि त्याच्यामुळे त्याचं काय होतं की जे परागीकरण असतं ते परागीकरण हे फार कमी प्रमाणात होतं. आणि परागीकरण झालं की समजा साधारण तुम्ही जर विचार जर केला तर 40 ते 60% त्याचं परागीकरण होतं. आता परागीकरणाचा जो जिवंतपणा आहे हा कमी तापमान असेल किंवा कमी जास्त तापमान असेल तर हा आपल्याला बघायला मिळतो. आता तापमान कमी जर राहिलं तर कीटकांची परागीकरण क्षमता ही सुद्धा कमी होते आणि याचा परिणामी याचा फटका हा फळधारणेवर होतो. आता आपल्याकडे आंब्याचं जे परागीकरण आहे ते वाढवण्यासाठी आपण काय काय गोष्टी करणं महत्त्वाचं आहे. तर आपण जर बघितलं की साधारणतः की आपण जर मुख्य जाती जर निवडल्या, समजा आपण केशरची जात निवडली, हापूस आंब्याची जात निवडली, लंगडा निवडला, पायरी निवडला, बेंगनपल्ली निवडला, अशा विविध प्रकारच्या जाती जर आपण केल्या तर त्याच्या दुसऱ्या जाती मुख्य जातीवर दुसऱ्या जातीचे लावणं महत्त्वाचं आहे. समजा हापूस आंबा आहेत त्याच्या बागेमध्ये तुम्ही केशर, रत्ना, सिंधू इतर झाडांच्या जाती देखील लावणं महत्त्वाचं आहे. एकच व्हरायटी लावून त्याला काही उपयोग होणार नाही. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही बरेच शेतकरी असे पण करतात की काही असतील तर झाडांच्या फांद्यांवर देखील विविध प्रकारचे कलमही करतात. तर हे देखील आपण करू शकतो. आपण जर बघितलं की मधमाशांचा फुलांचा वावर त्या ठिकाणी करण्यासाठी विविध प्रकारचे झाडं तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता, जेणेकरून विविध प्रकारचे कीटक त्या ठिकाणी आकर्षित करू शकतात. माशांना आकर्षित करण्यासाठी तुम्ही आपण जर बघितलं की रासायनिक खताऐवजी तुम्ही मासळीची जे खतं आहेत त्या प्रकारचे खतं वापरू शकतात. करंज असेल, नीम असेल, विविध प्रकारचे जे पानांचा जो दशपर्णी अर्क आहेत त्याचा स्प्रे तुम्ही घेऊ शकतात की जेणेकरून त्याच्या वासाने किंवा त्याच्या सुगंधाने मधमाशा बाकीचे जे कीटक आहेत त्या ठिकाणी आकर्षित होतील, जेणेकरून आपल्या मोहराचं संरक्षण असेल किंवा बाकी ज्या प्रोसेस असतील की परागीकरणाच्या ज्या प्रोसेस आहेत तर त्यांना पण चालना मिळण्यास मदत होईल. आता जर आंब्याची जी फळं जी आहेत ती लागणी नियमित होण्यासाठी आपण काय काय करू शकतो की आपल्याला वाटतं की दरवर्षी आपल्या आंब्याला मोहर आला पाहिजे, सेटिंग झालं पाहिजे. त्याचा महत्त्वाचा मुद्दा की पालवी, मोहर आणि त्याच्यामध्ये त्याची छाटणी. आता छाटणी हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या वाळलेल्या ज्या काड्या आहेत त्या काड्या काढणं महत्त्वाचं आहे. नवीन फुटवा ठेवणं. समजा आपण नवीन झाडं लावत आहेत तर ती जमिनीलगतच्या जे खालच्या ज्या फांद्या आहेत ते कट करणं, झाडाची एक ठराविक हाईट तयार करणं आणि वाळलेल्या काड्या, वाळलेल्या फांद्या काढून टाकणं आणि नवीन फांद्यांना चालना देणं. त्याच्यानंतर जो माती पाणी परीक्षण, देठ परीक्षण आहेत हे वर्षातून तुम्ही 2 वेळेस जर केलं मिनिमम तर तुम्ही त्याच्या पद्धतीने ज्या शिफारशीप्रमाणे काही खतांचा पुरवठा असेल, जैविक खतं असतील तर त्या पद्धतीने ते पण देऊ शकतात. त्यानंतर तुम्ही 2% पोटॅशियम नायट्रेट असेल, 40 ppm NA नॅफ्थलिन ॲसिटिक ॲसिड किंवा 1% पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेट अधिक 1% पोटॅशियम नायट्रेट तुम्ही ऑक्टोबरच्या दरम्यान तुम्ही फवारू शकतात, जेणेकरून चांगल्या पद्धतीची फळ लागणी होऊ शकते. समजा जर काही झाडांना जर मोहर आलाच नाही जानेवारीपर्यंत तर तुम्ही 0.5% या प्रमाणामध्ये युरिया तुम्ही फवारू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळेस तुम्हाला बरेचसे लोक ज्यांना वाटतं की आम्हाला दरवर्षी मोहर आला पाहिजे तर अशा वेळेस समजा फळ धारण्याच्या अगोदर तुम्ही मोहर सेटिंगच्या अगोदर काही महिने तुम्ही जमिनीला चांगलं पाणी देऊन 1 मिली हे प्रमाण तुम्ही वाढवू पण शकतात. तुम्ही जो आपल्या आंब्याच्या झाडाचा जो परिसर आहे तेवढा मीटर आहेत, तेवढा मीटर किती पेरिफेरी आहे त्याचा रेडियस आहे त्याप्रमाणे कॅल्क्युलेट करून पायक्लोबिट्राझॉल याचं शिंपण करून माती ओली करून तुम्ही हे जे ग्रोथ रेग्युलेटर आहेत मार्केटमध्ये त्याला विविध नावाने ते प्रचलित आहेत, कोणी त्याला कल्टर असंही म्हणतात,
तर त्याचा एक फॉर्म्युला आहे की झाडाची किती रेडियस आहेत, झाडाचा घेर केस आहेत, त्या पद्धतीने 1 मीटरच्या प्रमाणात तुम्ही जास्त प्रमाण असेल तर तुम्ही प्लस मायनस 2-3 मिली वाढू शकतात. तर अशा पद्धतीने त्याचं प्रमाण देणं हे फार महत्त्वाचं आहे की ह्या गोष्टी तुम्ही केल्या तर आंब्याचा मोहर असेल, पालवी असेल, तर ह्या गोष्टी आपण बऱ्या प्रमाणामध्ये करू शकतो. आता जी फळगळती आहेत, ही फळगळती जर आपल्याला थांबवायची असेल किंवा सेटिंग आहे, याच्यामध्ये तुम्ही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की सेटिंग झाल्यानंतर तुम्हाला जिब्रेलिक ॲसिड असेल, ते जिब्रेलिक ॲसिड हे 50 ppm म्हणजे 1 ग्राम प्रति 20 लिटर पाणी याप्रमाणे आपल्याला एक फवारणी घेणं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर आपल्याला युरिया 2% म्हणजे 2 किलोग्राम, त्याच्यामध्ये कार्बन डायझाईम 100 ग्रॅम प्रति लिटर पाण्याला, 100 लिटर पाण्याला, याचा आपल्याला साधारणतः 12 ते 15 दिवसानंतर आपल्याला त्याच्या 2-3 फवारण्या करणं हे महत्त्वाचं आहे. पाणी सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही पाण्याचा ताण दिला, मोहर आला, सेटिंग व्हायला सुरुवात झाली, त्याच्यातून तुम्ही वाटाण्याच्या आकाराचे आंबे त्याच्यातून बाहेर निघाले, त्याच्यानंतर तुम्हाला वापसा कंडिशननुसार ठराविक अंतरानंतर पाणी देणं महत्त्वाचं आहे. आमचा पाठीमागचा आम्ही व्हिडिओ टाकलेला आहे की आंबा पिकामध्ये पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं, यामध्ये तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता. आता जर पाण्याच्या पद्धती पण तुम्हाला सांगितल्या आहेत की तुम्ही ड्रिप सिंचन, ठिबक सिंचन या पद्धतीने पाणी करू शकतात, मटका पद्धत असेल, पाटपाणी असेल, तर या तिन्ही पद्धतीचं तुम्ही तुमच्या भागाप्रमाणे याचं पाण्याचं नियोजन करू शकतात. आणि फेब्रुवारी आणि मार्चमध्ये आपण जर बघितलेलं होतं की आपलं तापमान, आपल्या भागातलं जे तापमान असेल ते समजा 30-35-40 डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेलं तर तुम्ही त्याला पाटाने मोकळं पाणी तुम्ही देऊ शकतात, जेणेकरून आर्द्रता वाढली तर त्या ठिकाणी आपला ज्या ठिकाणी पाण्याची जी टेम्परेचर आहे त्या टेम्परेचर वगैरे तुम्ही मेंटेन करू शकतात. आता काय बऱ्याच ठिकाणी जर टेम्परेचर जास्त असेल तर फळगळ हे होऊ शकतात, पण साधारणतः जर आपण बघितलं की फळं ही आंब्याच्या ज्या कैऱ्या असाल त्या लिंबूच्या आकाराच्या पुढच्या साईडच्या गेल्या तर फळांची गळती ही कमी प्रमाणात होते. त्यानंतर तुम्ही पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करू शकतात. बागेमध्ये तुम्ही जर समजा 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्याने तुम्ही 1-2 फवारण्या केल्या आणि त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या ज्या फवारण्या केल्या तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की तुम्ही सूक्ष्म अन्नद्रव्यांचे जे कॉम्बीच्या स्प्रेइंग करू शकतात, जस्ताची स्प्रेइंग करू शकतात, झिंक सल्फेट आपण जे म्हणतो की 5 ग्रॅम प्रति लिटर तुम्ही पाण्याने वापरून त्याचीसुद्धा स्प्रेइंग करू शकता. वाऱ्याचा तुम्ही विचार केला की आपण ह्या गोष्टी पण बघितलेल्या होत्या की म्हणजे आपला आजूबाजूचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये तुम्ही वाऱ्याचा प्रतिबंधकासाठी आपण काही झाडं लावू पण शकतो. जसं की आपण मागे बघितलं की शेवगा असेल किंवा काही बांबूच्या काही, ते तुम्ही शेल्टर म्हणून त्याचा वापर तुम्ही करू शकतात की जेणेकरून वातावरण याच्यावर संरक्षण होईल. वादळ असेल, वारे असतील, टेम्परेचर पण त्या ठिकाणी मेंटेन तुम्ही करू शकता. आपण आंतरमशागत पण बघितलेली होती की आंतरमशागतीमध्ये मोहर लागल्यानंतर शक्यतो करून आंतरमशागत करणे टाळले पाहिजे, जेणेकरून आपल्या मुलांना कुठल्या प्रकारे त्रास होणार नाही. सिंचनाचा आपण विचार बघितलेलाच होता. रोग किडीचा पण आपण त्या ठिकाणी मागच्या भागामध्येच बघितलेलं होतं की भुरी असेल किंवा बाकीचे काही तुडतुडे असतील तर यांचासुद्धा आपल्याला विचार करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यावर कुठल्या प्रकारचे खतं, औषधं, रोग, कीड वगैरे हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने आपण बऱ्याचशा गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये आपण कवर केलेल्या आहेत की आंब्याची पालवी, त्याचं मोहोराचं व्यवस्थापन, त्याच्यानंतर याच्यामध्ये विविध फुलपाखरे असतील, मधमाशा असतील, यांचा रोल कसा महत्त्वाचा असतो आणि जेणेकरूनच वर्षभर आपल्याला आंब्या पिकामध्ये फुलधारणा असेल किंवा दरवर्षी तुम्हाला फलधारणा करायची असेल तर तुम्ही त्याचं नियोजन कसं केलं गेलं पाहिजे, पालवीचं नियोजन कसं केलं गेलं पाहिजे, तर ह्या गोष्टी याच्यामध्ये फार महत्त्वाच्या असतात. तर मित्रांनो, अशा विविधपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.